आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळांसाठी शिक्षक निकषावरून वाद, बैठकीच्या निर्णयात तफावत असल्याचा आमदारांचा आरोप. आपण निवेदनसुद्धा समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 23 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. चॅनलला लाईक, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया सविस्तर. कोकण विभाग शिक्षक आमदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून 24 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय आणि 18 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इतिवृत्तामध्ये तफावत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे दुर्गम व डोंगराळ भागातील शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आमदार म्हात्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की 24 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 15 मार्च 2024च्या संच मान्यता निकषामध्ये बदल करण्याबाबत चर्चा झाली होती. विशेषतः कोकण विभागासह राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि कमी लोकवस्ती असलेल्या भागातील शाळांच्या अडचणी लक्षात घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे अशा भागातील शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच शिक्षक नियुक्ती कायम ठेवण्याचे, अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांचे समायोजन त्या शाळांमध्ये करण्याचे, तसेच येत्या 9वी व 10वीमध्ये वर्गात किमान 10 विद्यार्थी असले तरी शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 18 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत इतिवृत्तामध्ये वेगळाच निकष नमूद करण्यात आल्याचे म्हात्रे यांनी निदर्शनास आणले आहे. त्यानुसार 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळांमध्ये 9वी व 10वीसाठी 30 विद्यार्थी असल्यासच 30 शिक्षक देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा बदल दुर्गम भागातील शाळांसाठी घातक ठरणार असून मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होण्याची आणि शाळा बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आमदारांनी काही महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्या आहेत. खाजगी शाळांतील येत्या 6वी ते 8वी साठी प्रत्येक वर्गात 10 विद्यार्थ्यांचा निकष ठेवावा. तसेच उच्च माध्यमिक शाळांतील तुकडीसाठी सध्याचा 60+20 = 80 विद्यार्थ्यांचा निकष बदलून 40+20 = 60 असा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुर्गम भागातील शाळा चालवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बैठकीत जे निर्णय झाले त्यानुसारच निकष ठेवावेत आणि इतिवृत्तामध्ये आवश्यक ते बदल करावेत, अशी विनंती आमदार म्हात्रे यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. ह्या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील धोरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून राज्यातील दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेत याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शासन ह्या मागण्यावर काय निर्णय घेते याकडे शिक्षक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. पाहूया. 21/3/2026 दिलेले निवेदन, बैठकीमध्ये झालेल्या तफावतबद्दल पत्र. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.